अनसूयेच्या घरी दत्त जन्म. श्रोते हो, आज मी तुम्हाला श्री दत्त जयंती निमित्त श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य यातील 3ऱ्या अध्यायात असलेले दत्त जन्माचे जे वर्णन आलेले आहे ते वाचून दाखवणार आहे. या वर्णनामध्ये अत्री ऋषींना बाळांमध्ये साक्षात दत्तात्रयांचे रूप दिसले. ते रूप कसे होते आणि दत्त महाराज जन्माला आले तेव्हा सृष्टीत काय काय बदल झाले याचे वर्णन आले आहे. जगद्गुरु मूळ पुरुष जेव्हा जन्म घेतात तेव्हा सृष्टीत खूप सकारात्मक आनंददायक बदल होत असतात. जेव्हा दत्तगुरु जन्माला आले तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला, मंद वारा वाहू लागला, सर्व सृष्टीत आनंद पसरला, झाडे फुलाफळांनी बहरली. ज्या स्त्रिया वंध्या म्हणजेच निपुत्रिक होत्या त्यांना अपत्य प्राप्ती झाली आणि दुष्काळ पळून गेला. चला तर मग श्रोते हो, दत्त जन्माचं हे वाचन तुम्ही श्रवण करा. असो आता ऐक शिष्या, त्रिमूर्ती देववरा मानुनिया, अनसूयेच्या उदरी येवोनिया, गर्भरूपे वाढती, ज्यांच्या स्मरणे तुटे फास, त्यासी कैचा गर्भवास, अज असोनी दाविती खास, भक्ताधीनत्व या लोकी, अनसूये डोहाळे होती, उत्तम ज्ञान बोले ती, ऐसे नवमास लोटती, करी संस्कार अत्रिमुनी. मार्गशीर्ष पौर्णिमेसी, बुधवारी प्रदोष समयासी, मृग नक्षत्री शुभ दिवशी, अनसूयेसी पुत्र झाले. तव अत्री ऋषी येऊन, पाहीन म्हणे पुत्रवदन, तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून, विस्मित मन जाहला. माला कमंडलू अधत्करी, डमरू त्रिशूल मध्यकरी, शंख चक्र ऊर्ध्व करी धरी, भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक. काषाय वस्त्र परिधान, विभूतीचे लेपन मस्तकी जटामंडन, वात्सल्य रसायन धामजे. ते दिव्य रूप पाहून, कर संपुट जोडून, अनसूया अत्री वंदून, करीती स्तवन सद्गद. जय जया परात्परा, अजा अव्यया निर्विकारा, जगत्कारणा जगदाधारा, सत्या असंगा उदासीना, सावकाश ज्याच्या पोटी, परिभ्रमती ब्रह्मांड कोटी, तो तू व्यापक आमुचे पोटी, येसी हे खोटी गोष्ट होय. सृष्टीपूर्वी तू एक सत्य, स्थिती कालीही न होसी असत्य, प्रळयी निर्भा तत्वे सत्य, त्वद्वचन असत्य होय की. निज बिरुदावळी पाळीसी, वासनावन जाळीसी, भक्तजना सांभाळीसी, आळसी न होसी भक्त काजी. स्वये असोनी स्वतंत्र, भावाच्या भुकेने होसी परतंत्र, कोण जाणे तुझा मंत्र, भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व. ह्या रूपा अमुचा नंदन, म्हणणे हे जगी विडंबन, म्हणून तू बाल होऊन, राहता मन हर्षेल. पुत्र भावे करून, तुझे करिता लालन पालन, जाईल आमुचे मायावरण, म्हणून चरण धरियेले. मग बोले वनमाळी, तुम्ही तप केले कुलाचळी, 3 स्वरूपी त्या वेळी, तुम्हा दर्शन दिदले. एकाचे करिता ध्यान, तुम्ही आलेत कोण 3, ऐसे तुम्ही पुसता दिले वचन, आम्ही 3 एक रूप. पुढे अतिथी होऊन, जसे मागितले भिक्षादान, तसेच देता नग्न होऊन, अनसूये पुढे 3 बाळ झालो. आमुच्या शक्त्या येऊन, आम्हा मागती प्रार्थना करून, तेव्हा हा पाळणा न भावा शून्य, म्हणून वरदान मागितले. शक्तीसह केले गमन, निज भक्त देवगण, त्याही वरदान तुम्हा दिले. ते सर्व सत्य करावया, पूर्ववरा स्मरावया, लोकी भक्ती ख्याती व्हावया, प्रकट केले ह्या दिव्य रूपा. तुमचा भाव पाहोन, तुम्हा दिले म्या माझे दान, राहीन तुमच्या स्वाधीन, देतो वचन त्रिवार. माझे दर्शन न हो निष्फळ,
जे गती दे तत्काळ असे म्हणून तीन बाळ झाला घन नीळ विश्व नाटकी. मग अत्री करी स्नान करी जात कर्म विधान मिळोनिया मुनिजन जय जयकार करती. पुष्पे वर्षती सुरवर वारा चाले मनोहर जगी आनंद होय थोर. परात पर अवतरता वांझ वृक्ष झाले सफळ वंदे पोटी आले बाळ. पळोनी गेला दुष्काळ अवतरता मूळ पुरुष हा. अनसूया धन्य पतिव्रता विधी हरिहरांची झाली माता. जिचे स्तनपान करिता ये तृप्तता त्रिमूर्तीला. श्री गुरुदेव दत्त.